नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण न्यू अर्टिगा VXI 2025 ऑगस्ट मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये आता कंपनीने जे मेजर 6-7 चेंजेस केलेले आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर फ्रंट लुकमध्ये जर पाहिलं तर आपण मेजर चेंजेस काही कंपनीने केलेले नाही आहेत. क्रोम इन्सर्टेड ग्रिल, हेडलॅम्प जे आहेत, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉग लॅम्प्स काही VXI व्हेरियंटला कंपनीने सध्या दिलेले नाही आहेत. मिरर डोअर हँडल्स जे आहेत, मिरर डोअर हँडल्स जे आहे त्याच्यामध्ये बॉडी कलरमध्ये असणार आहेत. इन हाऊस इंडिकेटर्स, ग्राउंड क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही आहे. 185 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. व्हील्स जे आहेत ट्यूबलेस टायर्स असतील, 4 व्हील कवर्स असतील. याच्यामध्ये इंटेरियरमध्ये जर पाहिलं आपण तर इंटेरियर जे आहे याच्यामध्ये बेज आणि ग्रे कलरमध्ये इंटेरियर दिलेलं आहे. स्टेअरिंगमध्ये पण काय चेंजेस नाहीत. क्रोम इन्सर्टेड एस बॅचिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्टेअरिंगमध्ये ऑडिओ आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स असतील. म्युझिक सिस्टीम जे आहे याच्यामध्ये साधी म्युझिक सिस्टीम दिलेली आहे, डबल डिन. त्याच्यानंतर 4 स्पीकर्स येतील. जे AC वेंट होते याच्यामध्ये डिझाईनमध्ये चेंज केलेलं आहे. ब्लॅक कलर पॅन फिनिशमध्ये आपल्याला याच्यामध्ये AC वेंट्स दिलेले आहेत. AC जो आहे तो मॅन्युअलच AC आहे. ACमध्ये काही चेंजेस नाही. डिजिटल AC वगैरे दिलेलं नाही. फ्रंट ॲक्सेसरीज सॉकेट जे आहे ते आपल्याला 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये गिअर नॉबमध्ये पण काही चेंजेस नाही आहेत. क्रोम इन्सर्टेड गिअर नॉब आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर आधीच्या मॉडेलमध्ये जे होतं इथे AC वेंट दिलेले होते, जे AC वेंट याच्यामधून काढलेले आहेत. हा एक चेंज आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो चेंज आहे तो आपल्याला को ड्रायव्हरच्या मध्ये जी स्पेस होते तिथे आपल्याला स्लायडिंग आर्मरेस्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये युटिलिटी स्पेस आहे. तर हे खूपच छान केलेलं आहे VXI मध्ये. सीट जे आहे ते नॉर्मल स्लाइड रिक्लाइन सीट आहे. ड्रायव्हर सीट आहे, ॲडजस्टमेंट वगैरे आपल्याला VXIला मिळणार नाही. त्याच्यानंतर दुसरा एक चेंज जर पाहिला आपण तर रिअर ACचं बटन आपल्याला इथं दिलेलं आहे. इथे आपण फ्रंट AC इथून ऑपरेट करू शकतो आणि रिअर AC इथून चालू बंद करू शकतो. CNGचं जे बटन होतं त्याची जागा आता चेंज केलेली आहे. 4 पॉवर विंडोज असतील, मिरर इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल, सेंट्रल लॉक असेल. त्याच्यानंतर ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर्सचा जो सीट बेल्ट होता तो फिक्स होता. आता त्याची हाईट जे आहे आपण ॲडजस्ट करू शकतो. हे सीट हाईट ॲडजस्टमेंट सीट बेल्ट हाईट ॲडजस्टमेंट आपल्याला ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरचे नवीन VXI वेरियंटमध्ये करता येते. तर हा एक चेंज होता. त्याच्यानंतर जर आपण केबिनमध्ये पाहिलं तर AC वेंट जो होता, जो बॅक साईडला AC वेंट होता तो आता रिमूव्ह केलेला आहे. सेकंड रोचा AC आपल्याला इथं मध्ये दिलेला आहे आर्मरेस्टच्या खाली. त्याच्या खाली आपल्याला इथे चार्जिंग सॉकेट दिलेला आहे, मोबाईल होल्डर आहे इथे. हा एक चेंज आहे 3 नंबरचा. त्याच्यानंतर सीटमध्ये जर पाहिलं आपण तर सीटमध्ये चेंजेस आहेत. 3 हेडरेस्ट दिलेले आहेत. सेकंड रोमध्ये आपल्याला, आणि सेकंड रोला जो आर्मरेस्ट होता तो आर्मरेस्ट आता आपल्याला मिळणार नाही VXI वेरियंटमध्ये. बाकी वॉक इन मेकॅनिझम वगैरे सेम ॲज इट इज ठेवलेलं आहे याच्यामध्ये. बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, क्रोम इन्सर्टेड हँडल्स, 4 पॉवर विंडोज. त्याच्यानंतर दुसरा एक जो चेंजेस आहे तो जे जॅक होता तो पाठीमागे राईट साईडला बूट्सच्या इथे आपल्याला त्याच्यामध्ये एक
स्पेस दिली होती ती पण काढून जो टूल बॉक्स होता त्याचे स्पेस काढलेले. हा एक चेंज आहे नवीन आर्टिगामध्ये. त्याच्यानंतर थर्ड रोला जो AC वेंट दिलेला आहे तो इथे बॉटल होल्डरच्या वरती आपण 2 AC वेंट असणार आहेत ते ॲडजस्ट करू शकतो. ते अशा पद्धतीने आपण फिरवू शकतो. त्याचं बटनही इथे दिलेलं आहे. फ्रंट बटन आपण चालू केल्यानंतर इथे पाठीमागून आपण ते ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर ह्या कॉर्नरला आधी ओपन कॉर्नर असायचा, तर इथे आपल्याला आता जर CNG जो पाईप होता तो पण दिसायचा, पण आता इथे कंपनीने तो बंद केला. हे एक छान केलेलं. त्याच्यानंतर पाठीमागचं जर आपण चेंजेस पाहिलं तर जो स्पॉइलर आहे हा इनबिल्ट स्पॉइलर दिलेला आहे विथ हाय माउंट स्टॉप लॅम्प. आणि स्पॉइलरची लेंथ जर पाहिली आपण तर साधारण एक 3 ते 4 इंचचा खूपच छान स्पॉइलर याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड रोचे विंडो जे आहे तिची स्पेस पण थोडे डायमेन्शन पण वाढवलेले आहेत त्याचे, त्यामुळे थर्ड रोला बसणाऱ्यांना आपल्याला याच्यामध्ये फटीक वगैरे जाणवणार नाही आणि फ्रेश वाटेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर रिअर जो याचं आपल्याला बंपर आहे, बंपरचे डिझाईन पण कंपनीने चेंज केले, त्यामुळे रिअर लुक जो आहे न्यू आर्टिगाचा खूप छान पद्धतीने एनहान्स झालेला आहे. त्याच्यानंतर आधीच्या गाडीपेक्षा आत्ताचे जर आपण ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये जे सेन्सर्स आहेत, सेन्सरची जी पोझिशन होती ती पण थोडी चेंज करून हाय फ्रिक्वेन्सी सेन्सर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जर पाहिलं तर आपल्याला रिफ्लेक्टर्स नवीन आर्टिगामध्ये आधी होते, या आर्टिगामध्ये पाहायला मिळतात. तर हे जे होते हे मेजर चेंजेस होते न्यू आर्टिगा VXI वेरियंट नवीन जनरेशनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जर पाहिलं तर सेफ्टीमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये मेजर चेंज आहे. इथे बघा, ड्रायव्हर को ड्रायव्हरसाठी फ्रंट एअरबॅग्स, त्याच्यानंतर सीट एअरबॅग्स असतील इथे या, आणि कर्टन एअरबॅग्स इथे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने 6 एअरबॅग्स आपल्याला नवीन आर्टिगामध्ये ऑल वेरियंटमध्ये मिळणार आहेत, जे आधीच्या वेरियंटमध्ये फक्त ड्युअल एअरबॅग्स होते. तर ही होती पूर्ण नवीन अपडेटची माहिती. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कळवा, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.